चल लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 1. Using the property A upon B equals AK upon BK, fill in the blanks substituting proper numbers in the following. First question सगळ्यांनी लक्ष द्या. 5 upon 7 is equal to dash upon 28 is equal to 35 upon dash is equal to dash upon 35. मी बॉक्स करतो म्हणजे डॅश पेक्षा ते बरोबर. सगळ्यांचं लक्ष ठेवायचं बरोबर ना. हा 7 चं कितवं मल्टिपल आहे 4. 5 चं फोर्थ मल्टिपल 20. आता 5 चं कितवं मल्टिपल आहे 7. 5 चं कितवं मल्टिपल आहे 7. मग 7 चं 7th मल्टिपल 49. आता नीट आहे का. 7 ला 2 ने डिवाइड केल्यावर एवढे येतात म्हणजे 7 से हाफ 3.5 येतो. मग या 5 से पण हाफ करा 2.5. नेक्स्ट 9/14 is equal to 4.5 upon dash is equal to dash upon 14 is equal to dash upon 3.5. लक्षावरती सांगा 9 से हाफ येतात काय होईल 14 से हाफ 7. 14 3 जा 42. 14 3 जा 42. मग 9 3 जा 27. आता नीट आहे का. लक्ष द्या नीट आहे का माझं. 14 चं काय केल्यावर इथे कळत नाही पटकन. काही जणांना कळतं की 14 से हाफ 7 येतात मग परत हाफ केल्यावर येतात म्हणजे हाफ से हाफ म्हणजे 1/4 आहे. पण आता मलाच कळत नाही फॉर एक्झाम्पल समजा असं धरून काय तर मी लगेच सोडून द्यायचा तो नंबर दुसरा रेशो बघायचा. आता कळतं बघा 7 चे हे किती आहेत सांगा. 7 चे हाफ आहेत की नाही. मग 4.5 चे पण हाफ आहे. आता मुळात सांगतो 4.5 म्हणजे 4 रुपये 50 पैसे. 4.5 म्हणजे काय माहिती 4 रुपये 50 पैसे. त्याचे निम्मे करा बरं 2 रुपये 25 पैसे. 2 रुपीज 25 एवढं सोपं. जमलं का आता क्वेश्चन नंबर 2 असा. फाइंड द फॉलोइंग. द रेशो ऑफ रेडियस टू circumference. लक्षात. द रेशो ऑफ रेडियस टू circumference. सॉरी circumference. रेडियस आणि circumference तुम्हाला रेशो विचार बघा असं रेडियस is to circumference CIR FERENC. रेडियस टू सर्कम्फरन्स रेशो विचारलाय. मग रेडियस जर r असेल तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला म्हणजे मला 2π. फॉर्म्युला पाठ पाहिजे ना सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2π असतो. मग रेडियस म्हणजे 1r आहे. r कॅन्सल 1:2r. फायनल एवढाच तो रेशो. पुढे बघा रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस r टू इट्स एरिया. म्हणजे ऍक्च्युअली रेशो कोणाचा विचारलाय तुम्हाला सांगा. रेशो कोणाचा विचारलाय सर्कम्फरन्स. नाही सर्कम्फरन्स शांत बसा. सर्कम्फरन्स टू इज टू एरिया. सर्कम्फरन्स आणि एरिया ऑफ सर्कल यांचा तुम्हाला त्याने रेशो विचारला. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे आणि सर्कलची एरिया काय असते पाय स्क्वेअर म्हणजे पाय r. दोन वेळा पाय कॅन्सल. यातला एक r कॅन्सल यातला पण एक r कॅन्सल. r स्क्वेअर आहे ना 2 वेळा आहे. यातला एक r कॅन्सल राहिलं काय 2 is 2r. हा तुमचा फायनल रेशो म्हणजे फायनल. थर्ड क्वेश्चन बघा. द रेशो ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड इफ द लेंथ ऑफ साइड इज 7 सेंटीमीटर. रेशो कोणाचा विचारलाय डायगोनल ऑफ स्क्वेअर ऑफ साइड टू इट्स साइड. आता पहिली गोष्ट मला डायगोनल आणि साइड रिलेशन एकदा काय तुमचं सांगतो लक्ष द्या. असं पाठ करून ठेवायचं. diagonal of square is equal to
√2 टाइम्स साईड. हे पाठ करून ठेवायचं काय की कसं आहे ते दाखवणार आहे तुम्हाला. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज √2 टाइम्स साईड. साईडचा √2 टाइम्स असतो डायगोनल. दोन प्रकारे दाखवता येईल तुम्हाला, दोन प्रकारे. तुम्ही हे शिकलाय का रे 30, 60, 90 चा थिअरम मध्ये साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज, साइड अपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स ऑफ. त्याच्यासोबत 45, 45, 90 शिकलाय. साइड अपोजिट टू 45 इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज शिकलाय का? मग त्याच्यावरनं पण इथं दाखवतो, पण सोपं दिलं आधी सोपं. हा स्क्वेअर आहे, काय सांगा हा त्याची साइड x असेल तर हा त्याचा डायगोनल आहे d. हा काय त्याचा डायगोनल. राईट अँगल ट्रायंगल असतो की नाही हा. पायथागोरसचं रिलेशन सांगा. हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. शिकलाय ना. हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. हायपोटेन्यूज म्हणजे कोण d ना. साइड 1 स्क्वेअर म्हणजे साइड 2 स्क्वेअर म्हणजे d स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं. d स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय आलं 2x स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 2x. म्हणजे d किती आलं सांगा. d स्क्वेअर रूट घ्यायला स्क्वेअर रूट घ्या. 2 चं रूट निघत नाही √2x. अरे गधेड्यांनो 2 चं स्क्वेअर रूट किती. मग याचं स्क्वेअर रूट d घेतलं ना. x स्क्वेअर चं स्क्वेअर रूट x घेतलं ना. मग d चं स्क्वेअर रूट किती आहे. या 2 चं सॉरी या 2 चं स्क्वेअर रूट किती √2. मग काय आलं सांगा. d इक्वल्स काय आलं सांगा. d इक्वल्स काय आलं. म्हणजेच डायगोनल ऑफ स्क्वेअर किती आलं √2 टाइम्स साइड नाही का. x काय आहे x साइडच आहे ना. थोडक्यात डायगोनल ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय तयार झाला. √2 टाइम्स साइड √2 इंटू साइड. काय चाललंय कळतं का रे. आता मला सांगा हा इथला भाग थोडा वेळ पुसून टाका. तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर आहे हा पहिल्यांदा, त्यामुळे हा अँगल किती होता 90. हा पण किती होता 90. तो बायसेक्ट झाल्यामुळे 45, 45 झाला की नाही सांगा. डायगोनल मग बायसेक्ट झाला की नाही. मग आता हा 45, 45, 90 चा ट्रायंगल आहे. मग साइड अपोजिट टू 45 म्हणजे x इज 1/√2 टाइम्स ऑफ त्याला डायगोनल म्हटलं तर मगाशी मी 1/√2 टाइम्स ऑफ डायगोनल होतं की नाही ते. √2 ट्रान्सफर करा म्हणजे x मल्टिप्लाइड बाय √2 इज इक्वल टू d आले. म्हणजे d म्हणजे कोण डायगोनल कोणाचा स्क्वेअर. सो डायगोनल ऑफ स्क्वेअर इज √2 टाइम्स साइड. दोन्ही कडे पाहता येईल तुम्हाला. 45, 45 वरनं पण बघता येईल आणि पायथागोरस थेरम सुद्धा बघता येईल. आता आपला प्रॉब्लेम वाचा. तुम्हाला मगाशी सांगितलं हा प्रॉब्लेम वाचा. हा रेशो ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर टू इट्स साइड 7 सेंटीमीटर साइड दिले त्यांनी. दिले की नाही. ऐका पहिल्यांदा लक्ष द्या. साइड ऑफ स्क्वेअर किती आहे म्हणतात. साइड ऑफ स्क्वेअर 7 सेंटीमीटर. मग याचा डायगोनल किती असला पाहिजे रे. डायगोनल ऑफ स्क्वेअर किती असला पाहिजे सांगा. याचा डायगोनल वाचा की मी मगाशी लिहून दिलेलं √2 टाइम्स म्हणजे 7√2 ना. म्हणजे 7√2 ना. आता काय विचारलंय क्वेश्चन मध्ये. रेशो कोणाचा विचारलाय कोणाशी तुम्हाला. रेशो कोणाचा कोणाशी विचारलाय. डायगोनल इज टू साइड ऑफ स्क्वेअर. साइड ऑफ स्क्वेअर यांचा तुम्हाला रेशो विचारलाय. बरोबर आहे का. डायगोनलचा रेशो तुम्हाला कोणाशी विचारलाय. साइड. सांगा डायगोनल किती आहे 7√2 इज टू साइड किती आहे 7 नंतर 7 7 नंतर 7. फायनल आन्सर आला √2 इज टू तुमचा फायनल रेशो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. The length of sides of rectangle are 5 and 3.5. Find the ratio of perimeter to area. Perimeter to area. ठीक आहे लक्षात सांगा काय काय दिले सांगा तुम्हाला. बघा रेक्टँगलचे तुम्हाला 2 साइड्स दिलेले आहेत. सांगा एक साइड किती आहे आणि दुसरी साइड किती आहे. म्हणजे
थोडक्यात लेंथ किती आहे, ब्रेड किती आहे, 3.5. लेंथ आणि ब्रेड दिले. कोणाचा कोणाशी एरिया विचारले, रेशो सांगा. लेंथ किती आहे वाचा बरं. लेंथ सेंटीमीटर आहे का बघा. 5 सेंटीमीटर. ठीक आहे. ब्रेड किती आहे वाचा. ब्रेड किती आहे सांगा. 3.5 सेंटीमीटर. लेंथ ब्रेड मिळाले. आता एरिया रेशो कोणाकोणाचा विचारलाय. पेरिमीटर टू एरिया. पहिल्यांदा पेरिमीटर काढलं. पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती का तुम्हाला. 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस बी. 2 इंटू ब्रॅकेट माहिती आहे. 2 इंटू ब्रॅकेट लेंथ किती आहे 5. ब्रेड किती आहे 3.5. आता यांची ऍडिशन किती येणार. 2 इंटू तुमची ऍडिशन किती येणार 8.5. 8.5. 8 टू 16 आणि वरती 70. हे काय झालं सांगा. तुमचं पेरिमीटर आहे. इतके सेंटीमीटर हे पेरिमीटर झालं. आता एरिया पाहिजे आपल्याला. काय पाहिजे एरिया. मला सांगा एरियाचा फॉर्म्युला काय आहे. लेंथ इंटू ब्रेड. एरियाचा फॉर्म्युला काय आहे. मग आता लेंथ आपल्याकडे किती आहे सांगा 5. ब्रेड किती आहे मल्टिप्लिकेशन 5 5 25. 5 15 प्लस 2 7. इतके स्क्वेअर सेंटीमीटर एरिया झाली तुमची. एरिया झाली. आता रेशो कोणाचा कोणाशी विचारलाय वाचा. रेशो कोणाचा कोणाशी विचारलाय. पेरिमीटर बघा. पेरिमीटर इज टू एरिया असा रेशो विचारलाय. सांगा पेरिमीटर आहे किती आपल्याकडे 17 इज टू एरिया किती आहे वाचा 17.5. आता मी याचा रेशो असा लिहितो बघा 17/17.5. हा जर मला पॉइंट काढायचा असेल तर खाली वर 10 मल्टिप्लाय केलं पाहिजे. 10 वर खाली. मग वर 10 मल्टिप्लाय केल्यावर किती झाले. डिनॉमिनेटर मध्ये 10 मल्टिप्लाय केल्यावर किती झाले. बस आता रिड्यूस करायचं बाकी. 5 ने कॅन्सल करायचं. 5 3 15. 5 4 20. 5 3 15. 5 5 फाइनल आंसर 34 is to 35. फाइनल आंसर किती आलं 34 is to 35. झालं का रेशो. काय विचारलं. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. आता कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला बऱ्याचदा असं येईल की एखादा नंबर स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे रॅडिकल साइन मध्ये. एखादा नंबर रॅडिकल साइन मध्ये आणि एखादा नंबर काय सगळा बाहेर रॅडिकल साइनच्या बाहेर किंवा विदाउट रॅडिकल साइन. मग अशा वेळेस काय करायचं असतं त्यासाठी एक एक्झाम्पल. समजा एखादा नंबर मला हा 4 हा नंबर हा स्क्वेअर रूट मध्ये लिहायचा. हा नंबर समजा रूट मध्ये लिहायचा असेल तर तो मला काय करता येतो सांगा. तो नंबर रूट मध्ये 2 वेळा आत द्यायचा. तो 2 वेळा 4 into 4. कारण तो दोनदा म्हणून एकदा स्क्वेअर रूट मधून बाहेर येतो ना. मग तो हा नंबर आत नेण्यासाठी दोनदा न्यायचा. लक्षात आलं. आता उदाहरणार्थ बघा 2√3. ऍक्च्युली हा नंबर √12 असतो. हा नंबर काय असतो बघा √12. आता √12 ला जर मी तुम्हाला असं म्हणलं √12 ला मला सहज शिकण्याला थर्ड लेसन त्यात झालंय. हे बघा √12 ला मला असं लिहिता येते की 4 into 3. त्यातलं 4 चं √2 बाहेर पडतं की नाही बघा. हे जे आहे 2√3 ह्याच्यावरून 12 कसा लिहायचा मी तुम्हाला सर्च मध्ये सगळं शिकवलंय. 2 हा नंबर 2 वेळा आत नाही फक्त बस. तसं 4 ला 2 वेळा आत नाही की नाही तसं 2 ला 2 वेळा आत घ्या बरं. म्हणजे रूट मध्ये 3 आणि आत मध्ये गेलेले 2 2. मग 3 2 चा 6 2 12 आलं की नाही रूट मध्ये 12. हे जर का जमलं तर तुम्हाला कंपॅरिझन लवकर कळेल. आता काय विचारलं त्यांनी खालच्या क्वेश्चनमध्ये वाचा बरं. कंपॅरिझन ऑफ स्टड्स विचारले किंवा कंपेअर द फॉलोइंग रेशोज. कंपेअर करा. कोण लहान आहे कोण मोठा आहे हे सांगा असं त्यांनी तुम्हाला विचारलं. कंपेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशोज. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. √5/3 आणि खाली 3/√7.
कंपॅरिझन करताना, रेशोची कंपॅरिझन करताना ऍक्च्युली क्रॉस मल्टिप्लिकेशन सारखं करायचं, पण डिनॉमिनेटर मात्र मल्टिप्लाय करायचं नाही. म्हणजे काय करायचं सांगतो. हे बघ, हा प्रोडक्ट लिहायचा आणि हा प्रोडक्ट लिहायचा आणि त्यातला कोण लहान मोठा आहे, राईट साईडचा मोठा आहे का लेफ्ट साईडचा मोठा आहे एवढं बघायचं. पण पहिल्यांदा हाच लिहायचा बरं का, कायम. बघा, √5 इंटू √7. मग इकडे लिहायचं 3 इंटू 3. सांगा, √5 इंटू √7 √35. 3 इंटू 3 9. आता खरं तर तुम्हाला इथंच कळलं पाहिजे की √35 मोठे का 9 मोठे, इथं कळलं पाहिजे. पण नाही समजत असेल तर √35 आहे तसे या नंबरला मी √81 देणार. काय नंबर 9 आहे ना, √81 देणार त्याला मी. आता कळतं का, दोघं रूट मध्ये गेल्यावर 81 मोठे का 35 मोठे, म्हणजे इकडचा मोठा नंबर, म्हणजे हा रेशो मोठा. मग खाली लिहिताना √5/3 आणि 3/√7 असंच लिहायचं. मधलं साईन आहे तसंच एवढं ते सोपं केलं सगळ्यांना. कंपॅरिझन मध्ये कोण लहान आहे कोण मोठे कळलं लक्षात. अजून एखादं एक्झाम्पल. ऍक्च्युली हे काय तुम्हाला सांगतो बरं, हे असं करायचं कारण तुम्हाला मी साध्या याच्यात दाखवतो की ज्यावेळेस समजा 2/3 आणि 4/7 सारखे फ्रॅक्शन्स तुम्हाला ज्यावेळेस काय करायचे असतात, चेक करायचे असतात, तर पहिली गोष्ट डिनॉमिनेटर सेम व्हायला लागतं. डिनॉमिनेटर जेव्हा सेम होतो तेव्हा तुम्ही न्यूमरेटरकडे बघून ठरवता की कोण लहान आणि कोण मोठे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात ना, आता मी जर समजा तुम्हाला असं विचारलं बघा, डिनॉमिनेटर सेम असतील तर हे 1/2 मोठे का 3/2 मोठे. म्हणजे उदाहरण सांगतो. समजा तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांनी कोणीतरी, तुम्ही घरात 2 जण भाऊ आहात, 2 भाऊ 2 बहीण किंवा भाऊ बहीण दोघं आहात समजा. एकच कॅडबरी आणली, एकच कॅडबरी एक आणि सांगितलं 2 तुकडे करून घ्या, म्हणजे प्रत्येकाला हाफ हाफ मिळेल की नाही. मला हाफ मिळेल. तेच जर समजा तुमच्या आईने 3 कॅडबरी आणल्या तर, आणि ते 3 कॅडबरी म्हणले 2 जणांत समान वाटून घ्या. 3 कॅडबरी 2 जणांच्यात समान वाटून घ्या. म्हणा बरोबर आहे, पण म्हणजे 3/2 मिळणार ना प्रत्येकाने. तुम्हाला 1/2 खायला आवडतं का 3/2 खायला आवडतं? माझी काय, मी कोण मोठा कळलं पाहिजे तुम्हाला. मोठा म्हणून आवडतंय तर आवडत असतं का. म्हणजे नीट आहे का, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा जेव्हा त्यांचा न्यूमरेटर मोठा असतो की त्यांचा सेम असतील त्यांचा विषय, तर तो फ्रॅक्शन मोठा. आणि बरोबर उलट आहे. कधी माहिती का, when the numerators are same, समजा न्यूमरेटर सेम झाले, then the fraction with smaller denominator is greater. आता ही भाषा कळत नाही बघा. ज्या वेळेस न्यूमरेटर सेम असतात, न्यूमरेटर सेम असतात, तेव्हा ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन छोटा. तो फ्रॅक्शन आता असं काय असतं सांगतो परत एकदा. आता कसं मी एक्झाम्पल दिलं सांगा. तुम्ही घरात 2 जण भाऊ बहीण, एखादी कॅडबरी एखादं चॉकलेट तुम्हाला आणले आणि हाफ हाफ करायला सांगितलं, त्यावेळेस तुम्हाला हे 1/2 प्रत्येकाला मिळेल की नाही, हाफ करायला लागलं. आणि जर 3 चॉकलेट आणले असते तर तुमच्या आई बाबांनी तर प्रत्येकाला 3/2 मिळाले असते. 3 ते 2 पार्ट करा रे, भले ते 1.5 येईल तो भाग वेगळा आहे, पण 3/2 म्हणजे 1.5 1.5 ना. प्रत्येकाला 1.5 कॅडबरी मिळाली की नाही, तुम्हाला ते आवडलं. आता समजा एकच कॅडबरी आणली तुम्ही घरात 2 जण भाऊ बहीण, तुम्ही 2 जण प्रत्येकाला मोठी आणलेली कॅडबरी, असं काही समजू नका चांगली मोठी. तर मोठी आणली आणि प्रत्येकाला तुम्हाला किती लागले असते त्यावेळेस, किती लागले मिळाले असतील प्रत्येकाला हाफ. नेमकं त्याच वेळेला नेमका एकच मिनिट, मला हे हा पार्ट रेकॉर्डिंग मध्ये नको आहे. हा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन का करतात त्याचं कारण काय, तर मी इथं असं एक्झाम्पल द्यायला निघालो होतो तुम्हाला. जोपर्यंत आपले डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही कोणता फ्रॅक्शन लहान आहे कोणता फ्रॅक्शन मोठा आहे. पण डिनॉमिनेटर सेम करताना साधा विचार आहे, दोघांच्या टेबलमध्ये येणारा नंबर 21 ना. मला 3 ला जर 21 करायचं असेल तर 3 ला त्या 7 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग 1.7
मल्टिप्लाय केलं पाहिजे. आता इथं 7 डिनॉमिनेटर याला 21 करण्यासाठी मला 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग वरच्या फ्रॅक्शनला पण 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग मला सांगा तुमच्या आता दोन्ही डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर 21 झाल्यानंतर तुम्ही काय बघता रे न्यूमरेटर किती आहे? 40. इथं न्यूमरेटर किती आहे? मग याच्यावर नाही ठरवता ना की कोणता मोठा आणि कोणता लहान. डिनॉमिनेटर तुमचे सेम झाले, तुम्हाला काय करायचं आता? डिनॉमिनेटर सेम झाले की 21. मग ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. तर मी तेच करतोय. हे बघा मी सांगितलं 2 into 7 कराय. बघा 2 into 7 नंतर 4 into इथं काय केलं बघा आठवलं का? आणि 3 into 4 करा. म्हणजे आता डिनॉमिनेटर लिहायची गरजच नसते, सेम झालेले असतात त्यावेळेला. जर मी असं मल्टिप्लाय आणि असं मल्टिप्लाय करतो ना तेव्हा डिनॉमिनेटर आपोआप काय झाले असतात? झालेलेच असतात. मग त्यामुळे डिनॉमिनेटरकडे बघायची गरजच नसते. मग ज्याचा न्यूमरेटर मोठा म्हणजे हा प्रोडक्ट मोठा तो फ्रॅक्शन मोठा. आता कळलं का असं काय करतात ते? लक्षात ठेवायसाठी काय म्हणायचं? जस्ट लाईक क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण खालचे डिनॉमिनेटर्स मल्टिप्लाय करायचे नाही. खालचे डिनॉमिनेटर्स त्याचे मल्टिप्लाय करायचे ना. आणि केले तरी काही बिघडत नाही हे पण सांगा. कारण काय होतं माहिती का? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तशी मेथड दाखवली आहे. A/B आणि C/D फ्रॅक्शन सेम असतील तर AD आणि BC इक्वल दाखवा आणि सोडवा असं त्यांनी म्हटलं. ठीक आहे. चला पुढे बघा. त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. 3√5 अपॉन 5√7 √65 अपॉन 3 आहे. तुमचं लक्षात बोलत ना अपॉन किती बघा. ओके. समजून घे. लक्षात हे नंबर्स फारच मोठे आहेत ना. मी जरा पहिले रिड्यूस करून घेतो कारण मला हा नंबर याच्यात दिसायला. आता तुम्हाला दिसत नाही मी काय करू? तुम्हाला पण दिसलं पाहिजे. हा नंबर मला याच्यात दिसायला. आता तुम्हाला पण दिसत. अरे वा चांगलं घेऊ. √3/5 आणि 5/√7 ऍज इट इज. 9/7 ला दिसले का तुम्हाला? 9/7 ला दिसले? तुला दिसले? नक्की 9/7 ला 63. मग 9 चा रूट बाहेर घे बरं. 3√7. आता 125 चा रूट बाहेर म्हणजे 25 5 ला दिसले का तुम्हाला? 25 गुणिले 5 दिसले का? 25 5 चा त्यातल्या 25 चा रूट 5 बाहेर पडले. व्हेरी गुड. आता जरा नंबर कमी झाले की नाही? मग मला सांगा हा प्रोडक्ट आणि हा प्रोडक्ट आपल्याला बघायचा. 3√5 into 5√5 3√7 into 5√7. सांगा 5 3 √5 into √5 नुसते 5. √5 into √5 √25 म्हणलं चालतं बरं का? √25 म्हणलं चालतं. √25 म्हणजे 5 ना. आता इथं म्हणून कायम लक्षात ठेवायचं. √5 into √5 नुसतं 5 म्हणायचं. हा. √4 into √4 नुसते 4 म्हणायचं. हा चला 3 5 √7 into √7 नुसते 7. बरोबर. आता इथं 15 into 5 आहेत आणि तेच 15 into 7 आहेत. साधी गोष्ट आहे ना. ते मोठे असणार. मल्टिप्लाय कशाला केलं पाहिजे? 15 into 7 मोठे असणार की नाही? त्या साईडचा फ्रॅक्शन मोठा आहे. हे परत इथं लिहायचे इथं आणि तिकडे करून करायचं. 3√5 अपॉन 5√7 असं तिकडे करायचं. √63 अपॉन √125. नेक्स्ट काय पाहिजे तुम्हाला? नाही कळलं ना? काय कळलं नाही? बरं सांग. असं नाही करत नाही. चांगली गोष्ट आहे. असं नाही. हे 9/7 असं लिहतो पण 9/7 किती येतात? 9/7 मग त्या 9 चं रूट किती येते? आणि रूटात किती राहतात? हे राहिले 3√7. ठीक आहे. असंच सगळीकडे गेलं. त्याला 25 into 5 केलं. ओके चला असू दे. तुझ्या निमित्तानं बाकीच्यांना कळते किंवा मला पण येते की नाही कळतं. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा. 5/18
थर्ड क्वेश्चन बघा, प्लेन आहे एकदम. 5/18 आणि 17 इंटू. आता मी सोडवणार नाही बरं का, समजून घ्या तुम्ही. हा प्रोडक्ट घ्यायचा, तुमचं नाही करायचं. हा प्रोडक्ट घ्यायचा, कुठल्या साईडचा मोठा वेळ करून आपला पण आन्सर करायचा. नेक्स्ट लक्षात, √80, √48, √45, √20. आता मी यांना पण मला कमी करतो. आता नीट लक्षात येतं तुम्हाला याला 16 5 80 दिसत आहेत का? ज्याला टेबल्स नसतात त्यालाच दिसतो बरं का, ते बाकीच्यांना दिसत नसतं. चांगले टेबल्स जर पाहिजे, चांगले म्हणजे तसं म्हणलं तर नाही, थांबा, तसं म्हणलं तर मला 10 into 8 पण लिहिता येते की त्याला, पण ते 10चं पण रूट निघत नाही, 8चं पण नाही निघणार. रूट निघणार नंबर पाहिजे. मी लिहिणारच नाही, मी तसं काय करणार नाही बघा. 16 5 जर येणार म्हणजे तुम्हाला कळेल 4 फुटणार. ह्याला 16 3 चा करणार आहे, कळलं का? कॉमा ह्याला 5 9 5 5 तुम्हाला काय करणार? 9 5 ला. ठीक आहे, चालेल. ह्याला फार हुशार तुम्ही, व्हेरी गुड. आता ह्याचं रूट बाहेर काढणार आहे, ह्याचं रूट बाहेर काढणार आहे, ह्याचं रूट बाहेर काढणार आहे. आता मला सांगा, हा इथला इथं रेशोच आहे ना, इथलं 4 4 गेलं तर काय मिळणार तुमचं? हे काय झालं सांगा, √5/√3 आणि √5/, दोघे इक्वल आहेत की नाही? इकडं आहे, इकडं साईन काय द्यायचं, इक्वल. हे खाली लिहून द्यायचं बरं का, माझ्यासारखं तिथंच करायचं नाही, खाली खाली लिहून द्यायचं. नेक्स्ट, आता काय बिघडणार आहे पॉइंट मध्ये मल्टिप्लिकेशन नंतर? समजा मल्टिप्लिकेशन नंतर पॉइंट मध्ये आलं तर काय बिघडणार आहे? 9.2/5.1 आणि 3.4/7. हा प्रोडक्ट पहिल्यांदा येणार आहे. 9.2 इंटू 3.4 इंटू. चला आता सगळे जण गर्ल्स आहेत की नाही, यांचं मल्टिप्लिकेशन करा, सगळे गर्ल्स. आणि बॉईज आहेत ना, यांचं करा मागच्या बाजूला, पटकन करायचं. आणि गर्ल्स 9. पेन्सिल घ्या, पेन्सिल. दोन मिनिटं, गर्ल्स आन्सर घेतलं. 17.4 इकडे कर. 65.32. आता 65.32 मोठे का 17 पॉइंट मोठे आहे? तर हा पार्ट मोठा. ऍक्च्युली खरं तर गरज नव्हती मल्टिप्लिकेशन. कारण सांगतो तुम्हाला, मी मुद्दाम करणार तुम्हाला. हा या पार्ट मध्ये 9 7 चा साधारण 63 आसपास, कमीत कमी 63 येणार आहे. जास्त किती येईल ते. आणि इकडे 3 5 ला फक्त 15 येणार आहे, 15 पॉईंटच्या जवळपास. तर मग हे मोठे आहे, जरा वापरायचं आपला. बिंदूच म्हणलं मी, दुसरं काय केलं का? लक्ष द्या. एखाद दुसरा वर्ड प्रॉब्लेम घेतो, एखाद क्लास. क्वेश्चन नंबर 4 मध्ये हे खालचे 2 आहेत ना, एवढे आता मी एवढेच घेतोय. लक्षात. क्वेश्चन नंबर 4, ABCD पॅरलोग्राम आहे. रेशो ऑफ अँगल ए अँगल बी 5:4 आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल बी असं क्वेश्चन आहे. सोपा आहे, लक्ष द्या, समजून घ्या. ABCD पॅरलोग्राम इथे घेतो. चालू ABCD पॅरलोग्राम. त्यानंतर रेशो कसा आहे बघा, 5:4. म्हणजे ए जर 5x असेल तर बी किती आहे? व्हेरी गुड. तर मेजर अँगल बी विचारलाय तुम्हाला. फाइंड मेजर ऑफ अँगल बी विचारलाय. ऐका, लक्ष द्या. क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम. अँगल ए इज, हे लिहायची मेथड दाखवली मी. अँगल ए इज टू अँगल बी रेशो किती दिलाय वाचा. मग आपण एक लाईन लिहितो बघा, लेट देअर कॉमन मल्टिपल बी एक्स. मी CM लिहितो आता.
लेट देअर कॉमन मल्टिपल बी एक्स. परीक्षेत फुल फॉर्मच लिहायचा, बाहेर नका करायचं नाही. लेट देअर कॉमन मल्टिपल बी एक्स. मग आता अँगल ए किती असणार इथे बघायचं 5x. अँगल बी किती असणार 4x. आता नीट आहे का, ते अजून तुम्ही जिओमेट्री शिकायचं आहे, पण माहिती म्हणून सांगतो. पॅरललोग्रामचे ऍडजस्टंट अँगल्स असतात ना, ऍडजस्टंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. त्याचं कारण साधं सांगतो. या दोन लाईन्स पॅरलल आहेत बघा, असं इकडनं बघा किंवा इकडनं बघा. पॅरललोग्रामचे इंटर अँगल्स टोटल 180 असते की म्हणजे 180 म्हणजे सप्लिमेंट आहे. म्हणजे ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरललोग्राम काय असतात सांगा, सप्लिमेंटरी. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी ची टोटल किती असते, अँगल ए किती आहे, अँगल बी किती आहे, टोटल किती यायला पाहिजे, एडिशन किती आली इज इक्वल टू किती 9 ने डिवाइड केल्यानंतर x मिळाला 20. अँगल बी चं मेजर विचारले, अँगल बी चं मेजर विचारले 4x. अँगल बी चं मेजर किती आहे 4 × 20 420 नाही का, 4 × किती येतात 420 ना. त्यातला सेकंड क्वेश्चन बघायला का, रेशो ऑफ प्रेझेंट नीट लक्ष द्या. फार सोपे असतात ना का, अर्थ समजला की सरळ सोडवता येते. लक्ष दे व्यवस्थित. रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. तरी म्हणे अल्बर्ट त्यांचा रेशो दिला तुम्हाला 5 इयर्स. आता हेन्स हा एक शब्द नीट आहे का बरं, 5 इयर्स हेन्स हा शब्द. हेन्स म्हणजे आफ्टर, लिहून ठेवा तिथे. हेन्सचा अर्थ आफ्टर असतो, आफ्टर बरं का. हेन्सचा अर्थ काय असतो आफ्टर मधून. हेन्सचा अर्थ काय सांगा आफ्टर. द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. 5 years hence the ratio of ages will be 3:5. Find their present ages. तुम्ही त्याचा अर्थ फक्त लिहून ठेवा, थोडं मी इथे सोल्युशन द्यायला चालू करतो. बघ, रेशो ऑफ present ages of ALBERT Albert and Salim is equal to 5:9. तुम्हाला अल्बर्ट आणि सलीम यांच्या प्रेझेंट एजेसचा रेशो काय दिलाय तुम्हाला 5:9 दिलेला आहे. मग लेट देअर कॉमन मल्टिपल बी एक्स. लेट देअर कॉमन मल्टिपल बी एक्स. लक्ष इकडे पाहिजे. मग तो पहिला माणूस कोण आहे अल्बर्ट. मग आता अल्बर्टचं एज काय झालं सांगा. एज ऑफ अल्बर्ट किती आलं 5 इयर्स. हा, त्याच्यानंतर एज ऑफ सलीम किती असेल तर 9x इयर्स. आता आफ्टर किती वर्षानंतर कंडिशन आहे अकॉर्डिंग टू कंडिशन. ती कंडिशन अशी आहे 5 वर्षानंतर वाचावर त्यांच्या दोघांच्या एजेसचा रेशो किती होणार आहे 5 वर्षानंतर त्यांचा एजेसचा रेशो किती होणार आहे 3:5. आता मला सांगा अल्बर्टचा आत्ता एज किती आहे 5. मग 5 वर्षानंतर किती होणार 5x + 5. इंटू म्हणायचं नाही 5x + 5 अपॉन सलीमचा आत्ता एज किती आहे 9x. मग त्याचं 5 वर्षानंतर त्याचं पण किती होणार दोघेही वाढणार ना का सलीम तेवढा जाणार आहे दोघेही वाढणार आहेत तेवढे. मग दोघांचे एजेस काय होणार आहे 5 न वाढणार. तेव्हा त्यांचा रेशो कसा 3:5. 5 वर्षानंतर दोघांच्या एजेसचा रेशो 3:5 म्हणजे 3/5. आता एक मेसेज सोडवतो मी काल पण शिकवलं तुम्हाला. 5 इंटू ब्रॅकेट आठवलं का बघा 5 इंटू ब्रॅकेट 5x + 5 3 इंटू ब्रॅकेट 9x + 5 ब्रॅकेट ओपन करा 25x + 25 9 3 27x + 15. कोण म्हणलं 5 3 5 15 सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. हा आता 25x मी तिकडे देतो म्हणजे मायनस होता 15 नाही सांगतो ते पण मायनस होतं. मग आधी कोण 25 मायनस तिकडे कोण 15 RHS मध्ये आधी कोण 27 मग ट्रान्सफर झालेले
मायनस 25 यांचा डिफरन्स 10 यांचा डिफरन्स 2 पुन्हा डिवाइड करा x इक्वल टू 5 थांबा x मिळालं म्हणजे काय मिळालं तुम्हाला कॉमन मल्टिपल मिळालं तुम्हाला कोणाचं एज किती पाहिजे दोघांचं पाहिजे ठीक आहे सांगा एज ऑफ अल्बर्ट एज ऑफ अल्बर्ट 5x म्हणजे काय सांगा 5 into 25 इयर्स हे अल्बर्टचे झालं आणि दुसरा कोण आहे तो सलीम सलीमचे एज ऑफ लाईफ बरं का एज ऑफ सलीम 9x 9 into 5 ते झालं दोघांचे प्रेझेंटिंग या प्रकारे हा एक्सरसाइज पर्यंत आपल्याला राहिलेला उद्या कंप्लीट करायचं शांत